नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीच्या विरोधात आता न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी जनहित याचिका दाखल केली। तपोवनामधील वृक्ष तोडून त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यास विरोध असल्याचा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आलाय। लवकरच या जनहित याचिकेवर सुनावणी होण्याची देखील शक्यता आहे। या याचिकेमुळे तरी तपोवनामधील वृक्षतोडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। तर नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड थांबवण्यासाठी अनेक संघटना एकत्र आलेल्या आहेत। अनेक संघटनांकडून तपोवनामध्ये आंदोलनं केली जात आहेत। तपोवनातील वृक्षतोडीला आता मोलकरीण संघटनेनं देखील आपला विरोध दर्शवलाय। तपोवनातील झाडे वाचवा झाडे जगवा अशा घोषणा देत मोलकरीण संघटनेच्या सदस्यांनी वृक्षतोडीच्या निर्णयाचा विरोध केलेला आहे। मोलकरीण संघटना आयटक नाशिकच्या वतीने आज इथं घरेलू कामगार इथे झाडे वाचवा झाडे जगवा या मोहिमेला साथ द्यायला आणि इथली झाडे वाचली पाहिजे हा संदेश द्यायला इथे सगळे जमलेले आहात। सोबतच नाशिकमध्ये कित्येक दिवसापासून हे आंदोलन चालू आहे। आंदोलन पेटलेलं आहे की झाडं वाचली पाहिजे, पण आपले जे इथले जे सरकार आहे, इथले जे आयुक्त आहेत ते याच याच्यावर रेटलेले की हे झाडं ते कापणारच आहे आणि इथे माईस म्हणजे इथे हॉटेल उभं करणार। घरेलू कामगार सर्व झाडे लावा झाडे वाचवा आणि आम्हाला तर ह्या गोष्टीबद्दल काही माहिती नव्हतं, पण आम्ही आमच्या आयटेक संस्थेकडनं हे ऐकला हा संदेश की इथं झाडं तोडताय म्हणून। झाड हे आपलं जीव आहे, झाड वाचलं तर आपण वाचवू शकू। तर झाडं वाचली पाहिजे, झाडं जगली पाहिजे। आमच्या घर कामगार करणाऱ्या महिला आहेत, त्या प्रत्येक घरी जाऊन आम्ही हा संदेश देणार आहे की झाडे लावा झाडे वाचवा आणि झाडे वाचलीच पाहिजे। झाडे वाचली तर आपण वाचू, कारण झाडे तोडून इथे मोठे मोठे विश्रामगृह तयार करणं हे महत्त्वाचं नाही आहे। कारण झाडं वाचली तर आपलं झाड हे आपलं ऑक्सिजन आहे।